वसमत तालुक्यात मध्यरात्री एकामागून एक भूकंपाचे 5 तीव्र धक्के बसले आणि त्यामुळे लहान मुलांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय। शिरळी आणि खापरखेडा परिसरातील शाळकरी विद्यार्थी भीतीने रात्रभर झोपलेच नसल्याचं समोर आलंय। तर या भयभीत झालेल्या चिमुकल्यांशी संवाद साधून थेट परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। मराठवाड्याला भूकंपाचे जबर हादरे बसलेले आहेत। मी सध्या भूकंपाचं केंद्रबिंदू असलेल्या शिरळी आणि खापरखेडा परिसरामध्ये आहे। हा भूकंपाचा हादरा बसल्यानंतर चिमुकले विद्यार्थी देखील झोपेमधनं उठून बसलेले होते। रात्री 1:37 भूकंप झाला होता। आम्ही खूप भिलो होतो। बरं, किती वेळा भूकंप झाला? 5 वेळा। बरं, तू झोपली का रात्री? नाही। बरं, आई पप्पा? नाही। बरं, तू रात्री काय झालं? भूकंप झाला। बरं, झोपली का तू? नाही। बरं, किती वेळा भूकंप झाला? 5। रात्री 1:37 भूकंपाचा सर्वात मोठा धक्का बसला आणि एकदा सगळे नागरिक उठून बाहेर रस्त्यावर आले। पुन्हा असे सतत 5 वेळा भूकंपाचे एकामागे एक धक्के बसत होते गावाला। तर सर्व गाव असं चिती होतं, रस्त्यावर होतं, भीतीचं वातावरण निर्माण होतं। सगळे विद्यार्थी लेकरं वगैरे सगळे रस्त्यावर रात्रभर 6 वाजे लोक चिती होते सर। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। काल मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास 4 वेळा भूकंपाचे धक्के हे मराठवाड्याच्या भागात जाणवलेत। परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरमध्ये हे धक्के जाणवलेत। दरम्यान मराठवाड्यात कुठे आणि कधी भूकंप झाला आपण पाहूयात। हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या 4 ठिकाणी 4 हादरे बसलेत। हिंगोली, लातूर, परभणीसह नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते। 40 मिनिटात सलग 3 भूकंपाचे धक्के जाणवले होते। पहाटे 1:37 4.6 रिश्टर स्केलचा पहिला धक्का जाणवला। त्यानंतर 2:15 3.6 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का जाणवला। त्यानंतर लगेचच 2 मिनिटांनी म्हणजे 2:17 3.9 रिश्टर स्केलचा तिसरा धक्का जाणवला। मग लातूरमध्ये निलंगा तालुक्यात 4.1 रिश्टर स्केलचा चौथा धक्का जाणवला। चारही भूकंपांची खोली ही 10 किलोमीटर खालीपर्यंत होती।